ओके, प्रश्न असा आहे की उद्योजक म्हणून माझ्या कंपनीला डेडिकेटेड एम्प्लॉई मिळू शकतो का? ॲक्च्युली तर हे परिकथेतलंच वाटतं. डेडिकेटेड एम्प्लॉई आजकाल मिळणं, काही काही छोट्या उद्योजकांना एम्प्लॉई मिळणं हेच कठीण असतं, तर डेडिकेटेड तर फार दूरची गोष्ट राहिली. पण आपण असं समजूया की तुमचा सिलेक्शन प्रोसेस खूप चांगला आहे आणि तुम्हाला एक चांगला एम्प्लॉई मिळाला, ज्याचं कॅरेक्टर चांगलं आहे, कॉम्पिटन्स म्हणजे कार्यक्षमता चांगली आहे आणि असं तुमच्याकडे कामाला आला. मग आपली अशी अपेक्षा असते की उद्यापासून यांनी जीव ओतून काम करावं, कंपनीसाठी डेडिकेटेड असावं, तुमच्याबरोबर 10-15 वर्ष काम करावं. पण ते होईल की नाही हे अनेक गोष्टींवर अवलंबून असतं. मूळ म्हणजे आपण त्याला नर्चर कसं करतो आणि त्याच्यावरची लीडरशिप कशी आहे, त्याचं नेतृत्व कसं केलं जातं. आता ह्या संदर्भात जर आपण चर्चा केली तर 4 लेवल्स ऑफ इन्व्हॉल्वमेंट येतात फॉर एनी कर्मचारी ऑर एम्प्लॉई. त्यातली पहिली लेवल आहे, म्हणजे ह्या लेवलला जेव्हा कर्मचारी काम करतो तर तो फक्त पगारासाठी काम करतो. म्हणजे ॲक्च्युली आपण जे हायर केलं असतं ते फक्त त्याचं शरीर. तो 9 वाजता येणार किंवा कदाचित 9 वाजता पण येणार नाही, थोडासा उशिराच येईल आणि 5 वाजेपर्यंत काम करणार आणि घरी जाणार. काम केलं तर केलं, नाही केलं तर केलं, खूप मागे लागावं लागतं, खूप कटकट करावी लागते. म्हणजे त्याचा जो लीडर असतो किंवा मॅनेजर असतो त्याच्यासाठी फार स्ट्रेस होतो, फार त्रास होतो ह्याच्याकडनं काम करून घेणं. आणि जर तुमच्याकडे तुमच्या ऑफिसमध्ये किंवा तुमच्या कंपनीमध्ये अशा प्रकारचे कर्मचारी असतील तर तुमच्यासाठी ती फार मोठी डोकेदुखी होऊन बसते. अशा लोकांना आपण झेड प्लेयर्स असं म्हणूया. म्हणजे मला आठवतं मी जेव्हा ट्रेनिंग करायचो इनिशियल काळात, तेव्हा एखाद्या कंपनीत गेलो की खूप रात्र जागून खूप तयारी करायचो, स्टोरीज वगैरे जमा करायचो, उदाहरणं जमा करायचो, म्हणजे उद्या ट्रेनिंगला जाताना त्या व्यक्तींना माझं बेस्ट मिळेल याची काळजी घ्यायची. आणि 8:30 वाजता पोचायचो, 9 वाजता ट्रेनिंग प्रोग्राम सुरू करायचा असायचा आणि 9ला सुरू केल्यानंतर जीव ओतून अख्खा ट्रेनिंग दिल्यानंतर लंच नंतर मला असं आढळायला लागलं, हे मग नंतर अनेक वेळेला होऊ लागलं की काही 7-8 जणांचा घोळका माझ्याकडे यायचा आणि म्हणायचा की सर काही प्रश्न विचारायचे, 2च मिनटं हवी आहेत, काहीतरी सांगायचं आहे तुम्हाला. मी फार खुश व्हायचो, मला वाटायचं अरे वा व्हेरी गुड, ह्यांना काहीतरी प्रश्न असतील. पण 99% वेळेला ते मला असं सांगायचे की सर कसं आहे की आमची ना 4:45 वाजता कंपनीची बस निघते घरी जायला आणि आम्हाला सांगण्यात आलं की तुमचं सेशन 5 वाजेपर्यंत आहे, तर जरा 4:30 पर्यंत आटपलं तर फार बरं होईल, म्हणजे बस सुटणार नाही ना. आणि तेव्हा अक्षरशः माझं हृदय असं खाली दस बसायचं, कारण मला वाटायचं अरे बापरे, कंपनीनी एवढे तास खर्च करून यांच्या ट्रेनिंग मीन्स आयडेंटिफाय केल्या, ह्यांना इथे कामापासून दूर ठेवलं, 2 दिवसाचा ह्या क्लासरूमचा खर्च केला, ह्यांच्या जेवणाखाण्यावर खर्च केला, माझ्या एअर तिकीटवर खर्च केला, माझ्या हॉटेलच्या राहण्यावर खर्च केला आणि एवढे लाखो रुपये खर्च केल्यानंतर ह्या लोकांना शिकण्याची एवढी पण ओढ नाही की 15 मिनटं हे एक दिवस कळ सोसतील आणि स्वतः घरी जातील. हे एक एक्झाम्पल आहे झेड प्लेयर्सचं, ज्यांना कशाची काहीच पडलेली नसते. 1 तारखेला मला पगार किती मिळणार ह्याच्यावर त्यांचं लक्ष असतं. ह्याला आपण कंप्लायन्स लेवल म्हणू. म्हणजे दिलेले नियम आहेत ते पाळायचे, आपला पगार घ्यायचा आणि घरी जायचं, हाच ह्यांचा हेतू असतो. दुसऱ्या लेवलला जर आपण त्या व्यक्तीला घेऊन गेलो तर त्याला आपण असं म्हणू की हा माणूस फक्त आपलं शरीरच देत नाही तर मन लावून काम करतो. कारण ह्याला कुठेतरी जाणीव असते की मला पगार चांगला मिळतोय आणि हा पगार जर मला टिकून ठेवायचा असेल किंवा पुढच्या नोकरीत वाढवून हवा असेल तर जेवढा पगार मला कंपनी देत आहे त्याचा पूर्ण मोबदला मी त्याला दिला पाहिजे. आणि त्याकरता जाणीवपूर्वकरित्या ते डोकं लावून मन लावून काम करतात आणि कंपनीचा फायदा कसा होईल ह्याचा देखील विचार करतात. फक्त ह्याकरता त्यांना दिशा दाखवण्याची गरज असते, त्यांना ट्रेनिंग देण्याची गरज असते. सो द मेजर टूल हिअर इज ट्रेनिंग. जर उत्स्फूर्त ट्रेनिंग दिलं तर हे लोक फोफावतात, रादर हे लोक फुलतात, आणखीन कंपनीला फायदा करून देतात. ह्या तोटा एवढाच असतो की ते फक्त कमिटेड असतात. म्हणजे 5 वाजले की मग ते एखाद्या कस्टमरसाठी आणि 15-20 मिनटं थांबतीलच का ह्याची शाश्वती नाही. ते म्हणतात घाई काय, कस्टमर कुठे पळून जातो आहे, उद्या त्याला उत्तर देऊ ना. इन अ वे ते स्ट्रिक्टली प्रोफेशनल असतात की मी जेवढे पैसे घेतो त्याचा मोबदला देतो, त्याच्या पलीकडे खास अपेक्षा ठेवू नका. ह्यांना आपण वाय प्लेयर असं म्हणू. त्यानंतर येते तिसरी पातळी. तिसरी पातळी अशी असते मित्रांनो, जिथे तो कर्मचारी जेव्हा कंपनीमध्ये येतो तेव्हा तो आपलं शरीर देतो, आपलं मन देतो
आणि आपलं हृदय देखील गुंतवतो. इथे तो कर्मचारी म्हणतो की मला कस्टमरची काळजी आहे, असं कसं, दारी आलेल्या कस्टमरला परत कसा पाठवू, मी अर्धा तास उशिरा जाईन पण कस्टमरला सॅटिस्फाय करूनच घरी पाठवेन. त्याला कंपनीची काळजी असते. आणि असं का होतं मित्रांनो, कारण लीडरशिप किंवा कंपनी देखील त्याची काळजी घेते, त्याची विचारपूस करते, त्याच्या आयुष्यात काय अडचणी आहेत, त्याला कुठे मदत करता येईल, कामाच्या पलीकडे जाऊन त्यांची काळजी घेण्यात येते. ऑफकोर्स त्यालाही मर्यादा असतात, पण मित्रांनो त्यांच्यावर किती खर्च केला जातो ह्याच्याहीपेक्षा कोणीतरी कंपनीत माझी काळजी करणार आहे ही भावनाच त्या कर्मचाऱ्यासाठी खूप असते. समबडी केअर्स फॉर मी. तू बिंदास जा, काम कर, काय अडलं तर मी मागे आहे, तुला काय गरज लागली तर मी पाठी उभा आहे. हा दिलासाच अशा कर्मचाऱ्यांसाठी खूप मोठी जादू करून जातो आणि त्यामुळे हे कर्मचारी असेट होऊ शकतात कंपनीसाठी. म्हणजे एक उदाहरण देतो. माझे एक मेंटॉर होते. त्यांच्या कंपनीला नाव सगळे कर्मचारी आपापसात टेन्शन अँड टेन्शन म्हणायचे, कारण प्रत्येक कर्मचाऱ्याला तिकडे काम करताना प्रचंड टेन्शन यायचं. एक वेळ अशी झाली की त्या कंपनीत स्ट्राईक झाला आणि सगळ्यांना भीती होती की हा स्ट्राईक कदाचित मागे घेतलाच जाणार नाही आणि कधी कंपनी बंद पडेल. आणि हे जे माझे मेंटॉर होते ते ॲक्च्युली होते फिनान्समध्ये, त्यांचा HR शी काहीच संबंध नाही, पण दररोज फॅक्टरीत जाताना ते वर्कर्सशी मराठीत बोलायचे, कारण ते महाराष्ट्रीयन होते, आणि त्यांची विचारपूस करायचे, काय रे तुझा मुलगा 10वीत होता, परीक्षा कशी झाली, तुझ्या बायकोचं ऑपरेशन होतं ते कसं झालं. ते प्रत्येक वर्करला जवळजवळ नावाने ओळखायचे आणि त्याच्या प्रत्येकाच्या आयुष्यात काय झालं आहे त्यांना कळत नकळतपणे माहिती होतं. जेव्हा की त्यांच्या कामाचा आणि त्या वर्कर्सचा तसा डायरेक्टली परस्परात काहीच संबंध नव्हता, कारण ते फिनान्समध्ये होते. पण जेव्हा स्ट्राईक झाला तेव्हा मॅनेजमेंटनी त्यांना विनंती केली की तुम्ही वर्कर्सशी बोला, कारण वर्कर्स तुमचं ऐकतात. आणि त्यावेळेला त्यांनी प्रत्येक वर्करशी बोलले, 130 जणांबरोबर बोलले. आणखीन त्यांच्या शब्दामुळे स्ट्राईक मागे घेण्यात आला. तर मित्रांनो, दिस इज द पॉवर ऑफ एम्पथी. आणि असं केलं तर लोक त्या तिसऱ्या पातळीवर जातात, ज्याला म्हणतात एंगेजमेंट. आणि अशा लोकांना आपण एक्स प्लेयर असं म्हणू. पण त्यानंतरची पातळी आहे ते मित्रांनो, ती जबरदस्त आहे. त्याला आपण म्हणू डेडिकेशन. म्हणजे तो माणूस जीव ओतून स्वतःला कंपनीसाठी झोकून घेतो. म्हणजे कधी कधी कंपनीसाठी जीव द्यायला देखील तयार होतो. आता तुम्ही म्हणाल अशा प्रकारचे कर्मचारी कुठे मिळणार हो? आपल्याच मुंबईत, आपल्याच देशात आहेत. याचं उदाहरण आपल्या सगळ्यांना माहिती आहे. ह्यांना आपण 10x म्हणतो. हे फक्त एक्स नसतात, ते सॅलरी एक्सची घेतात, पण कदाचित कार्यक्षमता 10x देतात. कारण त्यांच्या जीवनाची ओळख, त्यांची आयडेंटिटी, त्यांच्या आयुष्याचा अर्थ हा सगळ्या त्या कंपनीत काम करणाऱ्या त्यांच्या कामाशी निगडीत असतो. आता उदाहरण द्यायचं झालं तर ज्या वेळेला टेररिस्ट अटॅक झालेले ताजवर, अख्ख्या मुंबईवर, त्यावेळेला ताज हॉटेलमध्ये टेररिस्ट होते. आणि अशा वेळेला पोलीस येण्याआधी, इवन NSG कमांडोज येण्याआधी त्या सगळ्या गेस्टचं आयुष्य कोणी वाचवलं? ताजच्या कर्मचाऱ्यांनी. आणि हे कर्मचारी असे होते ज्यांना कमांडो ट्रेनिंग दिलं नव्हतं, त्यांच्याकडे बंदुका नव्हत्या, त्यांच्याकडे हत्यारं नव्हतं, पण त्यांच्याकडे धैर्य होतं आणि डेडिकेशन होतं. अतिथी देवो भव हा मेसेज करत त्यांनी थोडा जास्तच सिरियसली घेतला. म्हणजे एका कर्मचाऱ्याची तर अशी कथा आहे की तो सुखरूपपणे बाहेर आलेला आणि बाहेर आल्यानंतर त्याला कळलं की आज टेररिस्ट आहेत आणि गेस्टचा जीव वाचवण्याकरता तो परत आत गेला. त्यांनी गेस्टचा जीव वाचवला, पण दुर्दैवाने ह्या सगळ्या प्रकारात त्यांनी स्वतःचा जीव गमावला. मित्रांनो, हे सैनिक नव्हते की देशासाठी जीव देणं हे त्यांचं परमधर्म किंवा कर्तव्य होतं. ही साधी माणसं होती जी मिडल क्लास फॅमिलीतनं आलेली, पण तरीही गेस्टचा जीव वाचवण्याकरता त्यांनी स्वतःचा जीव दिला. नाउ दिस इज अ प्राईम एक्झाम्पल ऑफ डेडिकेशन. आणि हे शक्य आहे, हे टाटाजनी आपल्याला सिद्ध केलं. आता त्या लेवलला त्यांना टाटाजनी कसं नेलं ही स्टोरी दुसऱ्या कुठच्या तरी व्हिडिओमध्ये. जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल की तुमच्या कंपनीमध्ये कर्मचारी कोणत्या लेवलला आहेत, तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये गेलात तर तुम्हाला एक लिंक मिळेल, ती क्लिक करा आणि तुम्हाला तुमच्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांचं ऑडिटची एक फॉर्म मिळेल. तो भरून तुम्हाला कळेल तुमच्या कंपनीत कोणत्या प्रकारचे एम्प्लॉईज आहेत. आजपुरतं एवढंच. पुन्हाच लवकर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.